आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने गॅस न पेटवता किंवा पीठ न शिजवता पोह्यापासून कुरडई कशी बनवायची तीही चौपट फुलणारी ते बघणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो पोहे एका चाळणीमध्ये ठेवून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्णपणे त्यातलं पाणी निथळवून घेऊन झाकण लावून थोड्या वेळासाठी 10 ते 15 मिनिटासाठी भिजत घालायचे. आता हे भिजलेले पोहे एका परातीमध्ये काढून चांगले मळून घ्यायचे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा आणि अर्धा चमचाच पापडखार घालायचा आणि व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचं. आता एका सोऱ्यामध्ये जाड शेवेची चकती घालायची, थोडंसं सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि हे मळलेलं पीठ घट्ट सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या शीटवर कुरडया पाडून घ्यायच्या. घरामध्येच फॅनखाली या कुरडया सुकवत ठेवायच्या. एकदा थोड्याशा सुकल्या गेल्या की दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायच्या आणि चांगल्या कडकडीत होईपर्यंत फॅनखालीच किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या. सुकवून झालेल्या कुरडया आपण तळून बघूया. इथे बघू शकता चौपट फुलणारी साध्या सोप्या पद्धतीने पोह्याची कुरडई तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण डिटेलमध्ये टिप्ससहित रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.